प्रेमनाथ भाई पाटील इरफान भाई चौधरी यांच्याकडे या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपये धनराशी। काही हरकत नाही, सामना गमवावा लागला, पुढची मॅच टुर्नामेंट खूप सारी मनपूर्वक शुभेच्छा। शिट्ट्या भोंगे तर येतातच किंवा गावगावची खऱ्या अर्थानं जी पब्लिक असते तो क्रेज नाईटचा असताना मजा येते। या बाळदादा तुमचा देखील सन्मान आणि जाऊयात मॅचकडे। ऐकूया बाळदादा आणि आमचे रविदादा यांचा सन्मान करतोय बेटवडे। खऱ्या अर्थानं देऊयात पुढच्या वाटचासाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ टीम हेडूटने टीमला 40+ साठी। आणि हा संघ बक्षिसाचा मानकरी झालाय, पण पहिल्या का दुसरा इथून मामाळी संघाला जर चॅम्पियन झाला तरच ठरवेल। आणि कॉम्बॉक्स मध्ये बदलाव खेळाचं पहिले सत्र जगदीशजी पाटील सरांच्या वाणीतून ऐकूया। शिवदाजी पाटील नारिवडी या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आहे। याच दरम्यान आमचे नारिवलीचे शिवदास पाटील यांचं आगमन झालं या आणि त्रिदेव भोईर नारिवली किसनशेठ गोरपेकर आपण सुद्धा या, आपलं मनपूर्वक स्वागत। 6व्या मॅच मध्ये जिथे सामना 40+ मधून सेमीफायनलचा मॅच पाहायला मिळतो। एकीकडे टीम रुद्र 11 आई गावदेवी चिकनगर आणि त्याच्या विरोधात संघ खेळतो तो आयरे। यावेळेस बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरून आलेत, मात्र पहिला टप्पा घेत असताना बॉल जाईल सीमा पार। या बामालीचे कॅप्टन या विनायक पाटील यांच्याकडनं 2,000 रुपयाचे कॅश प्राइज सामना जिंकला म्हणून। चला पैसे लगेचच कॅश प्राइज जेवून या पटकन। विनायक पाटील बामाली गाव कॅप्टन, बामालीचे कॅप्टन या लवकर या। विनायक यांच्याकडनं 2,000 रुपये। चला या ठिकाणी जातोय चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला लागोपाठचा। बघा लक्षात असू द्या, ज्याला कोणाला पारदेक लावायचंय तुम्ही बिंदास लावा, तुम्ही आमच्या जवळ बसा, कॅश प्राइज द्या। बघा नाईटचा फॉर्मेट आहे विनायक, लक्षात असू द्या मॅच आहे, काही हरकत नाही, तुमचं कॅश प्राइज आम्ही कॅश जमा करा। चेक करतील त्या ठिकाणी, पाहू आम्ही युट्यूबच्या माध्यमातून। 4 आहे 4 यस पाहिलं या ठिकाणी, अन्याय कोणावरही होणार नाही आहे, लेट पण थेट निर्णय देऊ, त्यामुळे आपण चिंतामुक्त राहा। त्रिदेव भोईर आमचे नारिवलीचे त्यांना व्यासपीठावरती याबा। आयोजन कमिटीच्या वतीने सूचना येतात त्यांना या। राजेश पाटील नागाव, विवेक शेठ भोईर युवे कार्यकर्ते बामाली यावं आपण। तुम्ही पाहताय स्वामी बैलाचे मालक नाद फक्त एकच विनायक शेठ पाटील निगू यांच्याकडे 2,000 रुपये आपण दिले खऱ्या अर्थानं बामालीच्या कॅप्टनला ओटोकॉम। यावेळेस पुन्हा एकदा फटका हवेत केल्यात, फिल्डर होते आवाक्याच्या बाहेर, लागोपाठचा तिसरा 4 गुड शॉट। के जरा किसमें कितना है दम, जो जीता ओ सिंगम, जो हारा मैदान से बाहर। चला लागोपाठ 3 चौकार आल्यात। दर्शन फुलोरे यांचं सुद्धा आगमन झालंय, दर्शन या। आयरेगावचे फॅन यांच्याकडून लागोपाठ 3 चौकारांसाठी गोपीचंद पाटीलला 500 रुपये आलेत। चांगला चेंडू अगदी चवट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा या ठिकाणी कालूराम पुलोरे आणि सवलाराम पाटील यांचं आगमन होत असताना
पुन्हा एकदा चांगला बॉल अगदी 3 चौकार आल्यानंतर चांगला चेंडू फेकला जातो. विक्रम भोईर यांचं पहिलं षटक पॉवर प्लेचं एकमेव षटक होतं. त्या षटकामध्ये धाबा आल्या तब्बल 14 धाबा. सेमीफायनलचा सामना पाहता ऑलरेडी बामाली संघ पोहोचलाय तो मेगा फायनल मध्ये. याच्यातून जो विजेता संघ होईल तो बामालीसी फायनल मध्ये खेळेल. आणि ऑलरेडी फायनल मध्ये रेग्युलर संघातून प्रथम टीम नावाली आणि त्याच्यानंतर साक्षी 11 गावदेवी नारिवली हा संघ मेगा फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. फॉर्मॅट असेल तो रेग्युलरचा. गोलंदाज हरेश केणे उर्फ पिंट्या चा वापर केला गेलाय. गोपीचंद पाटील आणि अमित पाटील हे 2 फलंदाज. अमित मात्र मागच्या मॅच मध्ये अगदी स्वस्त्यात बाद झाला. गोपीचंदने थोडा कपार प्रतिकार केला होता मात्र जो 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू आला हरेश शैलेश शेलार याने मात्र या स्पर्धेतील फास्टेस्ट 50 नोंदवली. लागोपाठ 4 षटकार ठोकले. एकूण त्याने 7 षटकार ठोकले होते. त्यामुळे सर्वोच्च धावसंख्या त्या टीमची पाहायला मिळाली आपल्याला 81 धाबा. चला आपण सामना स्टार्ट करा. स्ट्राइक वरती गोपीचंद पाटील आहेत. त्यांना सुद्धा थोडी इंजुरी झाली आहे. पहिल्या मॅच मध्ये अगदी चेंडू त्यांच्या पायावरती जोरदार आदळला. चला फास्ट घ्या, जास्त वेळ नका प्लीज, कारण अद्याप 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. ओ चांगला बॉल अगदी सरळ केल्याचा प्रयत्न. विक्रम भोईर समोर आहेत. एकेरी धाव मिळत असताना एकणे धावसंख्या पुढे परत सरकतो. मागच्या मॅचच्या तुलनेने विचार केला तर या चिकनगर संघाने सुद्धा मोठी धावा उभारल्या आणि त्या चेस करता आल्या नाहीये टीम 40+ नारिवली संघाला. फुलटॉस अगदी मनगटी ताकदीचा वापर करत असताना अमित पाटीलच्या बॅट मधून शानदार षटकार. ओ बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. हरेशकडे प्रचंड वेग आहे. एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा, ज्याच्या नावावरती बरेचसे रेकॉर्ड आहेत. आकाश पाटील यांचं सुद्धा आगमन. स्वागत आपलं. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा तानचा गजर होत असताना पहा मिळतोय अमित पाटील. मागच्या मॅच मध्ये स्वस्त्यात बाद झाला असला तरी मग काय या मॅच मध्ये त्यांनी मात्र नव्याने सुरुवात केली आहे. एक मोठा फलंदाज आहे. रे टीमचा विचार केला तर या वर्षी भन्नाट फॉर्म मध्ये संघ मोठ्या मोठ्या संघांना पराभवाचा धक्का देणारा. गत वर्षी मात्र थोडासा बॅकफुटला खेळताना पाहिलं तेव्हा त्यांचे खेळाडू सुद्धा 11 खेळाडू सुद्धा होणं थोडंसं मुश्किल जायचं आणि या वर्षी मात्र 11 नव्हे तर 15 खेळाडू सातत्याने बरोबर असतात त्यांचे. त्यामुळे या संघाने या वर्षी चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे त्यांच्या समोर कल्याण डोंबिवली परिसरातील सर्वात मोठा संघ चिकनगर संघ पाहतोय आपण. गतवर्षी सर्वाधिक चॅम्पियन ठरला तोच संघ पाहायला मिळतो आपल्याला यावेळेस सुद्धा. यावेळेस मिस टाइम आहे. स्वतः गोलंदाज हरेश केणे असे झेल काय सोडील. फलंदाज बाद पहिला धक्का आहे रे टीम.
डॉन. स्कोर झाला 28. यस, किशोर मामा आमचे चालते फिरते एटीएम आहेत आणि त्यांच्या पायाला नेहमीच व्हील बसवलेले असतात. ते एका जागेवर कधी राहत नाही आहे, कारण ते 12वे खेळाडू कधी कुणाला काय कमी पडतं ते पाहत असतात. आणि नेहमीच जेव्हा 12वे खेळाडूमध्ये असतात ना ते, तेव्हा सुद्धा स्वतः पाणी घेऊन जातात मैदानामध्ये. एवढं त्यांचं चांगलं काम असतं. चला आता जाऊया मॅचकडे. न्यू बॅटर शैलेश सेलार आलेत, मागच्या मॅचचा हिरो. आणि गोलंदाजी मार्कवरती अरुण भोईर. तिसरं षटक, 2 षटकांचा केस संपलाय. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. अमित पाटील स्ट्राईक वरती. बिग शॉट घ्यायचं होतं, अगदी चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय आणि एक डॉट बॉल येतो, सडा पहा मिळतो. मागच्या चेंडूवरती गोपीचंद बाद झाले आणि त्यानंतर न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. अद्याप 11 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे तुमच्याकडे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला टर्न केलाय, चेंडू केलाय वाडी स्लॉंगांच्या वरून. भव्य षटकार. चला येते अमित पाटील, एक त्यांचा मेन बॅटर आहे, संघाचा बॅकबोन आहे. गेले या वर्षामध्ये मी अगोदरच सांगितलं की भन्नाट फॉर्ममध्ये हा खेळाडू चांगले फटकेबाजी करतोय आणि त्याच्या मनगटातली ताकद. अगदी चेंडू आला बॅटवरती व्यवस्थित तर फिल्डरला सुद्धा चान्स ठेवत नाही आहे. 8 चेंडू 20 धावसंख्येवरती खेळतोय. आमचे स्कोरर कल्पेश पाटील अत्यंत अचूक माहिती देत असताना GTC ग्रामीण टेनिस cricket.in माध्यमातून आमचे तेजस भोईर, मॅन फ्रॉम माणेरे एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असणारे वाईड बॉल अगदी पुढे आले, मात्र चेंडू अगदी लेग स्टंपला फेकला. एक धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये येत असताना एक डोंबिवलीतील संघ पाहतोय, दुसरा कल्याण परिसरातील संघ पाहतोय आपण. फुल टॉस, स्क्वेअर ऑफ दी विकेट. पटका चांगला आहे, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फ्लॅट षटकार. दोन्ही संघाचे मात्र दूरवरून आल्यात, कारण त्यांना माहित आहे दोन्ही संघ मजबूत आहेत आणि यावर्षी दोन्ही संघाची चांगली कामगिरी राहिली आहे. पुन्हा एकदा पुढे आले होते, पंच बाद चिकूड करत असताना प्रेशर प्रेशर पहा मिळतो. बॅट बॉल आलाय, धावसंख्येला आकार दिला जातोय. धाबा झाल्या त्या आता 42 धाबा. स्कोरबोर्ड वरती सध्याच्या घडीला पाहतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, बनतील दर्शक. काय फटक्यामध्ये ताकद आहे, जसा पडला चेंडू अगदी फिल्डर होते टक लावून, मात्र त्यांच्या डोक्याच्या वरून जात असताना आणखीन एक चांगला फटका. सुपर चौकार. चांगली फलंदाजी अद्याप अमित करत असताना पाहतोय आपण. 10 चेंडू मध्ये 30 या धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. अगदी धनुष्य बाणासारखा चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भगवा षटकार.
एकूण धाबा झाल्या त्या आता 50 कंप्लीट झाल्या. 52 धाबा स्कोरबोर्ड वरती. चला 3 ओव्हर मध्ये 52 बनवल्यात. आता शेवटचं आणखीन षटक पहा मिळतो आपल्याला. गोलंदाज नरेंद्र पाटील. शेवटचं षटक आहे समोर. शैलेश शेलारला पाहतोय. मागच्या मध्ये काय बरसला होता. याच त्यांनी 4 षटकार लगावले. पहिलाच बॉल मनगटी ताकदीचा वापर केलाय मात्र विक्रम भोईर झेल खाली आल्या. जास्त उंची लांबी कमी. बॅटर बाद. पहिल्या मॅच मध्ये ज्या फलंदाजाने ताबडतोब फास्टेस्ट 50 बनवली त्याला मात्र 0 या धावसंख्येवरती बाद केला. हे आहे क्रिकेट. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, कभी ताली तो कभी गाली. असंच काहीच क्रिकेट तुम्हाला पहा मिळतंय मैदानामध्ये. ओ स्क्वेअर लेगला फटका येतेही चांगला आहे. ओ आणि ते पहा एका 100 ने चेंडू पकडलाय. गुड फिल्डिंग. यस पाहिलं जाईल त्या ठिकाणी. एकच धाव आहे. नो नाहीये. फेअर डिलिव्हरी. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. चेंडू आला तो डॉट. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय डॉट. ओ चांगला ओव्हर पहा मिळतो आपल्याला. नरेंद्र पाटील चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला. त्यानंतर एक धाव, एक चेंडू डॉट. अमित यावेळेस मात्र फटका खेळत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून शानदार षटकार. त्या 59 आणि अमित पाटीलच्या झाल्या त्या 14 बॉल 42. वा पुन्हा एकदा 50. ओ वाईड बॉल. यस एक. चला आता चांगली बॅटिंग केली अमित पाटीलने. बरसला अखेरकार या मॅच मध्ये असं चित्र पहा मिळत असताना. ओ पुन्हा एकदा उंचच उंच आणि लांबच लांब षटकार. ब्रिलियंट इनिंग अमित पाटील. सुपर सुपर. का बॅटिंग केली अमित पाटीलने. आपली ताकद पणाला लावली आहे आणि एकूण 15 बॉल मध्ये बनवल्या त्या त्यांनी 48 धावांवरती नाबाद राहिला. जर खेळ आवडले असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजेत अमित पाटील साठी.
7 षटकार ठोकले. बेचाळीस धावा त्याच झाल्या आणि एक चौकार म्हणजे 4 त्या झाल्या आणि 2 फक्त धावून. वा काय बॅटिंग केली. प्रत्येक बॉलवरती अक्षरशः तो बरसला आणि अखेरकार 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हर मध्ये धाबा केल्या त्या 4 ओव्हर मध्ये धाबा केल्या ते एकूण 66 केल्या. 67चं टार्गेट आहे मॅच मध्ये. उपस्थितांचं करूया पुन्हा एकदा स्वागत. जय गावदेव जय हनुमान चषक नागाव 2025 दर्जेदार आपल्याला आयोजन पाहायला मिळतोय आणि या आयोजनामध्ये पाहतोय आपण पोटी प्लसच्या वतीने सेमी फायनलचा सामना. दोन्ही संघ बलवान बलिष्ठ आहेत, बलशाली आहेत आणि एकमेकांसमोर बऱ्याच वेळा आल्यात. कारण एक कल्याणमधील संघ आहे, दुसरा डोंबिवली परिसरात दिलाय आणि दोन्ही संघ उच्चतम खेळ करतात हे सुद्धा आपण जाणून आहोत. त्यामुळे 66 गेल्या 67चं टार्गेट या मॅच मध्ये. जवळजवळ 16.50 च्या सरासरीने आस्किंग रन रेट ठेवायचा आहे. गेम इज ऑन. विक्रम भोईर पहिला बॉल अगदी बॅकफुटला थोडे सरकले, स्क्वेअर कट करायचा होता मात्र नाही करू शकले. चेंडू गेला या डॉट. यस वाईड बॉल आणि याच्यानंतर मेगा फायनल असेल. रेग्युलरचा सामना टीम साक्षी 11 गावदेवी नारिवलीच्या विरोधात नावाली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा.
लेग स्टंप पंच बाट चिकून करत असताना एक अवांतर धाव मिळाली आहे. एकूण धावा झाल्या त्या 2. या ठिकाणी पाहतो हलकसा अपील केलाय. चांगले अद्यापर्यंत गोलंदाजी पाहतोय गोलंदाज रुपेश भगत. चांगली गोलंदाजी करत असताना आता हरेश केणी उर्फ पिंट्या समोर आहे. पहिलाच बॉल पुढे येऊन केला डान्सिंग डाऊन द विकेट. वा गुड फिल्डिंग कबसला. किरण होते त्या ठिकाणी चांगला फिल्डिंग पाहायला मिळाला. निगोगावचे बालाराम पाटील यांचं आगमन झालं. आपण स्टेजवरती या आणि टॉस साठी रिपोर्टिंग करा. नारिवली आणि नाबाली फटका येथे सुद्धा चांगला फिल्डर उपस्थित आहेत अमित पाटील. चला देवा आलेले आहेत. निखिल भोईर टीम नारिवलीचे कॅप्टन याचे. अद्यापर्यंत मॅच मध्ये जर पाहिलं तर एकी चौकार षटकार नाहीये. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय रामनाथ माळी साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय दिनेश पाटील साहेब या दोन्ही पाहुण्यांचं आगमन झालंय. विनंती असेल रामनाथ माळी साहेब आणि दिनेश पाटील साहेब मुख्य अतिथी व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत. पहा मिसअंडरस्टँडिंग झाली होती. अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न काय गोलंदाजी केली आहे रुपेश भगतने. अत्यंत चांगली इकॉनॉमिकल षटक हाताला फक्त धावा खर्च केल्या या ओव्हर मध्ये. एक चेंडू शिल्लक आहे. अद्यापर्यंत धावा खर्च केल्या त्या 6 धावा. 2 वाईट आल्या 2 सिंगल. एक डॉट चेंडू आणि सायकल या ठिकाणी पाहतोय आपण. पुन्हा एकदा एज लागतोय चेंडू शॉट टर्मेनला. वा चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत षटकाचे होते. सांगता एकी चौकार षटकार नाहीये. पॉवर प्ले मध्ये मात्र चांगली गोलंदाजी केली आणि जेथे धावा बनवायच्या होत्या 67 पहिल्या ओव्हर मध्ये आल्या फक्त 7 धावा. आता बनवायच्यात 18 बॉल 60 धावसंख्येची गरज आहे. जो आस्किंग रन रेट होता ना 14चा तो मात्र आता 20 वरती गेलाय. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 20 धावा बनवाव्या लागतील टीम चिकनगर संघाला. चला टीम नारिवलीचे कॅप्टन टॉस साठी या. बॉलर गोपीचंद पाटील. गोपीचंद पाटीलला पाहतोय आपण. दुसरं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त डिफेन्स क्रिकेट पाहायला मिळालं आणि आता अटॅकिंग क्रिकेट तर खेळावंच लागेल. मात्र 2 फलंदाज एकदम चांगल्या प्रकारे बॅटिंग करतात. त्यामुळे कधी सामन्याला काढणी देतील हे सांगणं फार कठीण. विक्रम भोईर आणि हरेश केणे हे 2 फलंदाज पाहतोय आपण. मातबर आहेत. फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन करणं. बऱ्याच वेळेला 2 संघ आमने सामने आल्यात त्यामुळे आता सुद्धा त्यांना ती संधी निर्माण झाली आहे. चला अमित गोपीचंद पाटील. दुसरं षटक. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. फक्त एकेरी धाव मिळेल.
अद्यापर्यंत फक्त सिंगल वरती काम चालवलंय. मात्र ज्या हरेशला मोठे फटक्यांसाठी जाणला जातो त्या हरेशला सध्याच्या घडीला जागेवरती थांबवण्याचं काम केलंय. फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल. मात्र फिल्डर उपस्थित आहेत आणि चेंडू जाईल पहिला टप्पा घेत असताना सीमा पार चौका. कारण डीजे मास्टर आमचे लयमध्ये सुद्धा येतात. चांगलं डीजे वादक त्यांच्या वतीने सातत्याने पाहायला मिळते. आमच्या आवाजाची काळजी घेत असतात. त्यांचं स्वागत. ओ नाही, एवढे शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी पाहतोय स्वतः गोपीचंद, मात्र नाही आहे. चेंडू समजलाच नाहीये. जवळपास कोणताही खेळाडू नव्हता. वा, नशिबाची साथ सुद्धा पहा मिळते. आज नसीब बलवंतर आहेत आणि या ठिकाणी हरेशला मात्र मी म्हणेन मगाशी सुद्धा अगदी जवळून चेंडू निघून गेला खेळाडूच्या, जिथे कॅचिटचा कॉल होता वाडिश लॉंगॉनला, आणि आता मात्र मिडला झेल उडाला. जवळपास कोणताही खेळाडू नव्हता. काहीतरी करायचं आहे मॅचमध्ये. आताचा बॉल पुन्हा एकदा एक धाव. होय, ते काय केलंय पहा. ही काय अलग रणनीती असू शकेल की एखादा ब्रेक थ्रू मिळावा, याच्यासाठी तर नसेल. शैलेश शेलार नेहमी अंडरआर्म स्टाईलने थ्रो करतात आणि आम्ही पाहिलं या आयरेच्या मैदानावरती त्याला बॉक्स क्रिकेट खेळत असताना. विक्रम पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. चांगली गोलंदाजी. अद्यापपर्यंत एकच चौकार आलाय. ज्या संघाने त्यांचा प्रवास मात्र अगदी सुकर केला तो चिकनगड संघ, मात्र या मॅच मध्ये अगदी सेमीफायनलचा मॅच खेळत असताना कुठे का होईना नांगी टाकली आहे की काय बॅटरने, असंच काहीच चित्र आपल्याला पाहा मिळतोय. कारण सध्याच्या घडीला दाबाच येत नाहीये. पुढे आल्यात. फटका चांगला आहे. खेळाडू नाहीये. अगदी सरळ स्क्रीनवर चेंडू आदळतोय. षटकार. दोन षटकामध्ये 21 झाल्यात. 67 ची गरज होती. आत्ता बनवायच्या तुम्हाला 12 मध्ये 46. हा, चला टॉस केला जाईल. हा, आमचे नामदेव काका आहेत निघूचे, त्यांच्याच शुभ असे करूया आपण टॉस. खरं तर ते रिटायरमेंट आहेत आणि कामोठे शहरामध्ये त्यांनी अत्यंत चांगली सुविधा दिली. इलेक्ट्रिसिटीमध्ये असताना आम्ही सातत्यानं गेली 10-12 वर्ष त्यांच्या समवेत सातत्याने होतो. या तुमच्या हस्ते टॉस करू. सौरभ पाटील. असू द्या लगेच. टॉस आपण करतोय. दोन्ही टीम मेगा फायनल मध्ये पोहोचल्यात. नारिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये नावाई. यावेळेस पाहतोय क्लीन बोल्ड. सर टॉस झाला आणि टॉस नावाई टीमने जिंकलाय. कॅप्टन निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय असेल. सो टॉस जिंकलाय टीम नावाई. मेगा फायनल डिसिजन बॅट फर्स्ट. थँक्यू. समोर होते. असा एकच जल्लोष झाला, त्यामुळे
अगदी समोर आहेत अंपायर, स्टंप दिसत नाहीयेत, थोडेसे क्रॉस. इथे सुद्धा नाहीये, फटकाच येत नाही आज. हरेशच्या बॅट मधून एकही फटका पाहायला मिळाला नाहीये. पुन्हा एकदा थ्रो शैलेश शेलारचा अंडरआर्म स्टाईलने एकच जा मिळेल. काय बॉलिंग होते, जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाने मात्र येथे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक गोलंदाजाने चांगला एफर्ट दिलाय. सध्याच्या घडीला पाहतोय तिसरा गोलंदाज मच्छिंद्र पाटीलला पाहतोय. यावेळेस फटका अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा एकच धाव नाही. आता टाळ्यांचा गजर होत असताना पहा मिळतो आपल्याला, कारण आता 9 चेंडू 44 बनवायचे आहेत. षटकार टोकावे लागतील. सातत्याने षटकार येतील का? हरेश खेणे स्ट्राईक वरती आहे. पुन्हा एकदा नाही, फक्त शॉर्ट लेगला 1-2 मध्ये रूपांतर करायचं होतं, मात्र नाहीये. एकच धाव. वा, आता मात्र पूर्णपणे या सामन्यावरती पकड निर्माण केली, कारण आता तुमच्याकडे जास्त चेंडू शिल्लक नाही आहेत. फक्त 8 चेंडू 43 धावा. पहा किती चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने. स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा एकच धाव. असं वाटतं की हा चिकनगर संघ आहे की काय, की ज्याने पहिला सामना खेळत असताना 1 साइड मॅच जिंकून दिली. ज्या संघाने आता मात्र बॉल हवेत आहे, फिल्डर उपस्थित आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर षटकार. आहेत 6 षटकार डोकावे लागतील आणि गोलंदाज कोणतर अमित पाटील बॉलिंग मार्क वरती आलाय. स्ट्राईक वरती विक्रम भोईर, नॉन स्ट्राईकिंगला हरेश केणे. अद्याप सलामीची जोडी खेळत असताना महेशजी म्हात्रे उभे गावचे उद्योजक उद्योगपती आणि सागरजी पाटील निगू या दादा आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. आणि भरतशेठ भोईर नारिवली शाखा प्रमुख या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. आणि भरतजी धर्मा भोईर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पहिलाच बॉल नाही, टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला, कारण हरेशला संधी दिली आहे. जेथे आता षटकार पाहायला मिळतील का, कारण आता 5 मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 35 धावा. 5 षटकार आले तर 30 होतील. मात्र आता सामना जिंकणं थोडंसं अवघड आहे. मात्र एखादी चूक करेल का मात्र ज्या संघाने पहिला या ठिकाणी पहा मिळतो आपल्याला. क्रॉस बॅटने केला, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. पहिल्या चेंडूवरती 1, त्यानंतर आलेला षटकार अमित पाटीलच्या विरोधात. फिल्डिंग प्लेसमेंट मध्ये थोडासा बदल केलाय. ऑफ ड्राय, फटका चांगला येते, धावा मिळतील आता पुरेपूर 4.
चौकार. या संदीपजी पाटील साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. संदीपजी पाटील निघू, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 3 चेंडू 25 ची गरज आता. 3 चेंडू 25 बनवायच्यात. आता 3 मध्ये 3 षटकार आले तर 18 होतील. सामना आता त्यांच्यापासून दूर चाललाय. पुन्हा एकदा पूल केलाय, पॉवरफुल डिलाइटफुल सिक्सर. पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. सामना जिंक नाही फायदा होणार. 33 धावसंख्येवरती केलतोय हरेश केणे. पुन्हा एकदा बिग शॉट मात्र नाही आहे. चेंडू अलॉंग द कार्पेट जातोय, जमिनीलगत फटका येते सुद्धा मिसफील्ड केली आहे आणि चौकार मिळालाय. 4 धाबा. 1 चेंडू 15 ची गरज आणि एक लिगल डिलिव्हरी फेकायची. ऑलरेडी 40+ मधून एक संघ पोहोचलाय फायनल मध्ये, तो बामाली. आणि आता आलाय पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. फिल्डर खाली, 2 फिल्डर आले आणि ते अंपायर सिग्नल. तर नावालीचे देवा या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. देवा भाग्यवंत, जरा आयोजक तुम्हाला बोलवतात या. देवा नाही आहे, सेफ आहे, ते पाहिलं गेलंय. सेफ आहे. दोन्ही फिल्डर अगदी सीमारेषेच्या आतमध्ये होते. छेद सोडला. आणि ते सामना जिंकला टीम आयरेस संघाने आणि आयरेस संघ पोहोचतोय तो मेगा फायनल मध्ये. 40+ मधून मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. टीम बामणलीच्या विरोधात आयरे. बघा लगेच टॉस साठी पहिल्या आपण 40+ ची फायनल खेळूयात. बामाली 40+ चे कॅप्टन, आयरे 40+ चे कॅप्टन. टॉस साठी लगेच त्याच्या अभिषेक भोईर दैसरगावचे मॅचला एन्जॉय करतात. त्याच्यानंतर तुम्ही पाहता प्रकाशजी भोईर असतील, आमचे विनोदजी भोईर, विकीजी पाटील, त्याच्यानंतर विवेक असतील, नितीन शेठ भोईर असतील, दीपकजी पाटील, खऱ्या अर्थानं माहिरा काडावल, तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. अभिषेक भोईर